आषाढ महिन्यात कुळदेवीची ओटी भरणे ही महाराष्ट्रातील अनेक घराण्यांमध्ये श्रद्धेने पाळली जाणारी परंपरा आहे. प्रत्येक कुलाची प्रथा ही वेगळी असली तरी यामागील भावार्थ एकच आहे, तो म्हणजे कुळदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करणे आणि देवीचे आशीर्वाद घेणे. आषाढ महिना हा देवपूजा, व्रत, उपवास आणि भक्तीचा मानला जातो. या काळात अनेक कुटुंब आपल्या कुळदेवीची विशेष पूजा करतात आणि याच काळात चातुर्मासाला सुरुवात होते. त्यामुळे आषाढ महिन्यात ओटी भरण्याचे महत्त्वही तितकेच आहे. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये. आषाढ महिना संपण्यापूर्वी कुळदेवीची ओटी कशी भरावी आणि नंतर त्या साहित्याचं काय करावं ते जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. कुळदेवीच्या ओटीतील प्रमुख वस्तू, त्यामध्ये हळद, कुंकू आणि अक्षता. हळद कुंकू हे सौभाग्य, पवित्रता, आरोग्य यांचे प्रतीक, तसेच कुंकू मंगल कार्य, देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. अक्षता अन्न, समृद्धी आणि मंगलाचे प्रतीक मानतात. नारळ हे आपले कार्य पूर्णत्वास नेते आणि समृद्धी, शुभतेचे प्रतीक मानले जाते. खण आणि साडी हे देवीला वस्त्र अर्पण करण्याची परंपरा आहे. विड्याचे पान, सुपारी हे शुभत्व, आदर आणि स्थैर्य व मंगलाचे प्रतीक आहे. दक्षिणा हे कृतज्ञता आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आपल्या कमाईचा काही हिस्सा दान करणे तीच म्हणजे दक्षिणा. फुले आणि हार, फळे, नैवेद्य, दिवा, उदबत्ती, कापूर हे सर्व साहित्य पूजेसाठी लागतं. त्याचप्रमाणे हिरव्या बांगड्या, आरसा, कंगवा, मंगळसूत्राचे प्रतीक, हळकुंड हेही साहित्य असतं. ओटी भरणे म्हणजे देवीच्या चरणी आपल्या श्रद्धेची आणि समर्पणाची अर्पण विधी. ओटीतील प्रत्येक वस्तू ही सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. कुळदेवी ही सौभाग्यवती असते. कुळदेवीची ओटी भरल्याने विशिष्ट फळ हे निश्चितच मिळते. आता कुळदेवीची ओटी भरण्याची पद्धत. घर, देवघर हे सर्व स्वच्छ करावे, रांगोळी काढावी, कुळदेवीची मूर्ती किंवा फोटो हे स्वच्छ करावे, त्यांना हळद, कुंकू, अक्षता वाहाव्यात, फुले अर्पण करावीत, धूप, दीप, नैवेद्य, फळं हे सर्व अर्पण करावं. त्यानंतर देवीच्या चरणी खण आणि साडी ठेवावी, त्यावर या सर्व वस्तू ठेवाव्या. हे सर्व आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यावं. त्यानंतर देवीला मांगल्यासाठी प्रार्थना करावी. मग हे सर्व देवीच्या चरणी अर्पण करावं. हे सर्व करण्याआधी आपण आपल्या कपाळावर हळदी आणि कुंकू लावावे. कुळदेवीची आरती करून संपूर्ण कुटुंबाने नमस्कार करावा. घरात सुख, आरोग्य, समृद्धी आणि संततीच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. कुळदेवीची ओटी भरण्याचे प्रमुख कारण म्हणजे देवीने कुटुंबावर केलेल्या कृपेची आठवण ठेवून तिचे आभार मानले जातात. घरात आरोग्य, धनधान्य, शांतता आणि आनंद नांदावा अशी प्रार्थना केली जाते. श्रद्धेनुसार कुळदेवी आपल्या भक्तांचे संकटापासून रक्षण करते असे मानले जाते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरा जतन करण्याचा हा एक मार्ग आहे. सौभाग्याचे प्रतीक म्हणून खण, नारळ, हळद, कुंकू, तांदूळ हे देवीला आपण अर्पण करतो त्या मंगल वस्तू आहेत. आता ओटी भरल्यानंतर या साहित्याचं काय करावं, तर कुळदेवीला अर्पण केलेलं हे साहित्य प्रसाद स्वरूप आणि पवित्र मानलं जातं. आपण हे त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हे साहित्य उचलू शकतो. नारळ हे पूजा पूर्ण झाल्यानंतर फोडून त्याचा प्रसाद कुटुंबियांनी ग्रहण करावा. खण किंवा साडी हे खण आपण देवीच्या सेवेसाठी वापरू शकतो, साडी आपण स्वतः वापरू शकतो. तांदूळ म्हणजे या अक्षता थोड्या देवघरात ठेवाव्या, थोड्या आपल्या घरातील धान्यात मिसळाव्या आणि काही पक्ष्यांसाठी द्याव्यात. त्यानंतर हळद, कुंकू हे आपल्या घरातील हळदी कुंकवात मिसळून स्त्रियांनी कपाळी लावावे. घरातल्या सर्वांनी कपाळी लावले तरी चालते. सुपारी आणि विड्याची पाने हे पूजेनंतर विसर्जित करावे. फळे आणि नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा आणि दक्षिणा ही धर्मकार्यासाठी वापरावी किंवा मंदिरात दान करावी किंवा कुलपुरोहितांना द्यावी. देवीला अर्पण केलेले साहित्य कचऱ्यात टाकणे योग्य मानले जात नाही. जर एखादी वस्तू वापरण्यायोग्य राहिली नसेल तर ती वाहत्या पाण्याच्या कडेला किंवा झाडाच्या मुळाशी ठेवावी. कुळदेवीच्या पूजेनंतर या साहित्याचा उपयोग आणि विसर्जन करताना पर्यावरणाचा विचार करणे तितकेच आवश्यक आहे. अशा प्रकारे आषाढ महिन्यात कुळदेवीची ओटी भरावी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.